नमस्कार मित्रांनो, वेबसाईट अपडेट करणे या व्हिडिओ ट्युटोरियल मधील भाग 5 मध्ये आज आपण पाहणार आहोत की आपण तयार केलेलं एखादं पेज किंवा पोस्ट हे लिंक कशा प्रकारे करायचं. लिंक याचा अर्थ की आपण वेबसाईट मध्ये या ठिकाणी समजा मी बनवले माझी शाळा आणि एक माझी शाळा हेच पेज बनवलेलं आहे. तर मी या शब्दावरती क्लिक केल्यानंतर मला हे पेज मधोमध ओपन झालं पाहिजे. त्याला म्हणतात पेज लिंकिंग करणे. आज आपण बघणार आहोत की हे पेज कशा प्रकारे लिंकिंग करायचं. मागील भागात आपण बघितलं की आपण एक पेज तयार केलं, पण हे तयार केलेलं पेज आपल्या वेबसाईट वरती जोपर्यंत आपण व्ह्यू बटनावर क्लिक करत नाही तोपर्यंत ते दिसणार नाही, कारण ते वेबसाईट मध्ये आतमध्ये सेव्ह झाले. तर आपल्याला ते समोर दिसायला पाहिजे. म्हणजे ज्या एखाद्या शब्दावर माझी शाळा या शब्दावर क्लिक केलं की ते पेज आपल्या समोर यायला पाहिजे. त्यासाठी आपण आता लिंकिंग शिकणार आहोत. तर लिंकिंग करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण सगळ्यात भाग 2 मध्ये पाहिलं की बॉक्स एडिट कशा प्रकारे करायचं. तर या ठिकाणी एडिट हा ऑप्शन आपल्याला दिसतोय. तर एडिट बटनावरती क्लिक करायचंय. एडिट बटनावरती क्लिक केल्यानंतर माझी शाळा हा मगाशी आपण तयार केलेला बॉक्स आहे. मला या शब्दावरती क्लिक केलं की हे पेज ओपन व्हायला पाहिजे, अशी व्यवस्था करायची. तर त्यासाठी माझी शाळा मी हा शब्द सिलेक्ट करेल. त्या अगोदर मला ह्या पेजची लिंक शोधायची. तर ती लिंक असते आपल्या या ठिकाणी ऍड्रेस बार मध्ये. हे पहा, या ऍड्रेस बार मध्ये तुम्हाला ह्या वेब पेजची लिंक दिसत आहे. तर ती लिंक आपल्याला कॉपी करून फक्त या बॉक्स मध्ये पेस्ट करायची. तर त्यासाठी आपण या ठिकाणी लिंक कॉपी करण्यासाठी फक्त आपला माऊसचा पॉइंटर त्याच्यावर न्यायचा आहे आणि पूर्ण लिंक सिलेक्ट करा किंवा डबल क्लिकने या ठिकाणी लिंक सिलेक्ट करायची. लिंक सिलेक्ट केल्यावर फक्त कॉपी म्हणायचे. राईट क्लिक करून कॉपी केल्यानंतर आपला जो मगाचा बॉक्स होता विशेष मधला माझी शाळा, तर त्यावर मी सिलेक्ट करणार. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघा 1 2 3 नंबरच्या ठिकाणी चित्र दिसतंय. त्याला नाव आहे क्रिएट लिंक. तर बोल्ड, इटॅलिक आणि क्रिएट लिंक. त्या क्रिएट लिंक वर आपल्याला क्लिक करायचे. क्रिएट लिंक वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक बॉक्स ओपन होते. हा बॉक्स आपण त्याच्यामध्ये सिलेक्ट करून तो पहिला अक्षर सगळी बॅकस्पेसने काढून टाकायची आणि आपल्या माऊसचा पॉइंटर नेऊन फक्त त्या बॉक्स मध्ये पेस्ट करायची. म्हणजे आपण जी मगाशी लिंक पाहिली या ठिकाणी, ही लिंक आता आपली इथं आलेली आणि आपल्याला फक्त ओके या बटनावर क्लिक करायचं. आपल्याला या ठिकाणी नवीन कोड जनरेट झालेला दिसतोय, पण आपल्या त्याचबरोबर माझी शाळा हा शब्द मधोमध त्या कोड मध्ये सेट झालाय. याचा अर्थ आता आपला या ठिकाणी शब्द लिंक झाले. आपण तयार केलेलं काम आपण या ठिकाणी सेव्ह म्हणायचे. सेव्ह म्हटल्यानंतर आपण जे काही काम केले ते या वेबसाईट मध्ये अपडेट होत जाते. तर तुम्ही पाहत असाल की या ठिकाणी वेबसाईट मध्ये ते नाव सेव्ह झाले आणि मगाशी या ठिकाणी माऊस नेल्यानंतर काही येत नव्हतं. आता मात्र माऊस नेल्यानंतर या ठिकाणी हाताचं चिन्ह येते, म्हणजे माझी शाळा हे पेज ओपन होणार आहे. आपण त्याचे ट्रायल घेऊया. उदाहरणार्थ मी शिक्षक परिचय या बटनावर क्लिक केल्यानंतर मधला भाग चेंज होणार आहे. तेव्हा शिक्षक परिचय मधला भाग गेलेला आहे. तर आता माझी शाळा या बटनावरती क्लिक करून बघूया. माझी शाळा या बटनावर क्लिक केल्यानंतर परत आपण जो काही मगाशी पोस्ट केली होती या ठिकाणी आलेली आपल्याला दिसत आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण 1 2 3 4 अशा लिंक या ठिकाणी बनवून पेज बनवून त्याची लिंक या ठिकाणी देऊ शकतो. तर अशा प्रकारे ह्या भागामध्ये आपण पाहिलं की एखादी लिंक कशा प्रकारे करायची किंवा एखादं पेज त्या शब्दावर क्लिक केल्यानंतर ते पेज कसं ओपन होईल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे.